विद्यार्थी मित्रो नमस्कार। आज दिनांक आहे 12 ऑगस्ट 2025। प्रथम वर्ष कला भारतीय अर्थव्यवस्था यामधील पहिल्या चॅप्टरमधील आज आपण शेवटचा मुद्दा पाहणार आहोत। तो आहे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील विकासाच्या दृष्टीने असणारी आव्हाने। या अगोदर आपण या प्रकरणामधील भारतीय अर्थव्यवस्था, अर्थ, व्याख्या, भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप, त्याचप्रमाणे विकसित अर्थव्यवस्था, विकसित अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, मानव निर्देशांक, बरोबर आहे काय, लोकसंख्या, लोकसंख्या प्रस्फोट, लोकसंख्येची घनता या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे। तर एक विकासाच्या दृष्टीसमोर मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्थेसमोर कोणती आव्हाने आहेत? आपणा सर्वांनाच ज्ञात आहे की आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही काय आहे? मिश्र अर्थव्यवस्था आहे। आता मिश्र कशी काय हो? तर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा कोण्या एका क्षेत्राचा नाही, तर त्याच्यामध्ये शेती क्षेत्र, सेवा क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि व्यवसाय क्षेत्र या 4 क्षेत्रांचा वाटा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आहे। स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा खूप होता। 1991-92 साली जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण या 3 संकलनांचा भारताने स्वीकार केल्यानंतर जी अर्थव्यवस्थेमधील क्षेत्रे आहेत त्याचा राष्ट्रीय उत्पन्नामधील वाटा वाढू लागला। शेती क्षेत्रामधील राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा कमी होऊ लागला, औद्योगिक विकास होऊ लागला, बरोबर आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्ट वाढू लागली, मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय होऊ लागले, लोकांच्याकडे स्किल येऊ लागलं, औद्योगिक क्षेत्रामध्ये नवीन प्रकारच्या तंत्राचा आणि यंत्रांचा वापर होऊ लागला। अलग लक्षात, शेती क्षेत्रामध्ये झालेली क्रांती याच्यामुळे असे झाले, अनेक संरचनात्मक बदल झाले। आता हे होत असताना मित्रांनो मात्र आपण जर भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर भारताची लोकसंख्या ही आता 2025 मध्ये 1.46 बिलियन आहे। अशा या वाढत्या लोकसंख्येचं प्रमाण लक्षात घेता देशाच्या आर्थिक विकासाला हे बळकटी देण्यासारखं आहे किंवा नाही याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार केला पाहिजे। लोकसंख्येच्या संदर्भात आपण लोकसंख्येची घनतेचा सुद्धा आपण अभ्यास केला। त्या ठिकाणी भारताची लोकसंख्या स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर याच्यामध्ये झालेला खूप मोठासा बदल झालेला आहे। GDPचा विचार आपण यापूर्वी केलेला आहे, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना आपण पाहिलेली आहे, बरोबर आहे ना। त्याचप्रमाणे आता मूळतः 50% जास्त राष्ट्रीय उत्पन्नामध्ये प्रमाण कशाचं आहे हो? सेवा क्षेत्राचं आहे, बरोबर ना। सर्व्हिस सेक्टरचं जे आहे क्षेत्र आहे त्यामधून लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये सेवा पुरवल्या जातात। मग ज्या ठिकाणी लोकसंख्येचं प्रमाण जास्त असतं त्या लोकसंख्येच्या माध्यमातून अनेक समस्या त्या ठिकाणी निर्माण होत राहतात। मग त्या लोकसंख्येला आवश्यक असणाऱ्या ज्या आहेत पायाभूत सुविधा आहेत, बरोबर आहे ना। मग त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर दळणवळण व्यवस्था आहे, आरोग्य व्यवस्था आहे, याच्यावर त्या ठिकाणी ताण निर्माण होऊ शकतो। कोविड-19च्या काळामध्ये तुम्ही विचार केला तर आपल्या देशाची अवस्था कशी होती? आपली इकॉनॉमी थांबल्यावानी झाली होती। आपल्या देशाची नव्हे तर इतर देशांची सुद्धा इकॉनॉमी थांबल्यावानी झाली होती। एक विशिष्ट आरोग्य क्षेत्र, त्या आरोग्य क्षेत्रावर त्याचा ताण आला होता। मग आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठा एक प्रश्न होता की त्यावेळेला देशामध्ये रोजगार उपलब्ध नव्हते, दारिद्र्य